सोलापूरमधल्या रेनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं चावी वाटप करताना काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात चावी देखील देण्यात आलेली आहे। यावेळी मकानदार या मुस्लिम कुटुंबाला चावी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवादही साधलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी। सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांनी सोलापूरमधील रेनगरमध्ये तब्बल 15,000 घरांचं चावी वाटप केलेलं आहे आणि सोलापूरमधील विडी कामगार असतील किंवा इतर सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना 5 लाखामध्ये अवघ्या हक्काचं घर मिळालेलं आहे। काही मोजक्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते थेट चावी वाटप करण्यात आलं। त्यातील एक लाभार्थी सुनीता जगळे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल सुनीताताई, तुम्हाला आज पंतप्रधानांच्या हस्ते चावी वाटप झालेलं आहे, काय भावना आहे आज? फार आनंद वाटला, त्यांच्या हाताने चावी दिलेला आहे। पत्र्याच्या घरामध्ये तर आज पुरा आमचं सलाबच्या हाऊसिंग सोसायटी सारखा आम्हाला रूम भेटला आता। पंतप्रधानांनी एक स्वतःची सांगताना ते भावूक झालेले होते की ते स्वतः कच्च्या घरात राहिलेले होते, आज त्यांनी पक्का घरांचं त्यांच्या हस्ते वाटप होत आहे, ते भावूक झाले। तुम्हालाही ते दिवस आठवले का? तुम्ही सुरुवातीला कुठे राहिला होता, आता कसं राहणार आहात? आता पहिलं सुरुवातीला पत्र्याच्या घरामध्ये होते, आता पुरा आमचं आता सलाबच्या घरमध्ये भेटला आता। त्यांचा आशीर्वादाने आम्हाला रूम भेटल्यासारखं झालं चावी। कधी असा विचार केला होता तुमच्या नावावरती? कधी विचार केला बी नाही, कधी स्वप्नामध्ये बी बघितलं नाही। आता मनापासून पुरा बरा वाटलं। आता पक्क्या घरामध्ये राहायला जाणार आहात? जाणार आहे राहायला। नक्कीच या भावना आहेत इथल्या रहिवाशांच्या आणि एकंदरीतच अशाच प्रकारे जवळपास 15,000 पहिल्या टप्प्यात घरं वाटप केली जाणार आहेत। यापुढे 30,000 घरांचं वाटप केलं जाणार आहे, त्यामुळे जवळपास 1.25 लाख लोकांना या वस्तीमध्ये आता हक्काचं घर मिळणार आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।